मांगलिक नावाची कन्सेप्ट आहे आपल्याकडे. हां. पत्रिकेला मंगळ असणं म्हणलं करेक्ट. जातं. हो, हो, हो. ज्यांनी म्हणजे विवाहचोक मंडळी तर खूप जास्त धास्ती हो, खातात हो, किंवा हो, त्यांचे हो, हो. आई-वडील खूप जास्त घाबरतात. करेक्ट. आता ह्याची एक खूप छान गोष्ट सांगतो तुम्हाला मी. मंगळ असणं म्हणजे काय सर? हं. आपले 12 घर आहेत पत्रिकेत. हां. त्या 12 पैकी 1, 4, 7, 8 किंवा 12 हं. या घरांमध्ये जर मंगळ बसलेला असेल, तर हां. त्या पत्रिकेला पत्रिका मांगलिक असणं म्हणलं जातं. ओके. तसं पाहायला गेलं तर ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या 43-45% जनता आज मांगलिक आहे सर. ओके. बरोबर. 12 पैकी जर 5 घरात मंगळ 5 असल्याने ग्रहात बरोबर. पत्रिका हां. मांगलिक होते करेक्ट, ना. करेक्ट. हां. मग 43 ते 45% लोकं आज मांगलिक आहेत. मांगलिक आहेत. तर पहिले ही भीती मनातनं काढा, की मी हं. मांगलिक आहे किंवा माझी पत्रिका मांगलिक आहे म्हणजे काहीतरी विशेष आहे. अजिबात हां. नाही. आणि वाईट तर त्याहून नाही. मंगळ काय आहे सर? मंगळ हा अँगरला रिप्रेझेंट करतो. ओके. मंगळ थोडासा व्हॉल्कॅनिक आहे. ऑर्डिनरी नाही. हायली एनर्जेटिक म्हणतोय मी इथे. ठीक आहे. त्यामुळे काय होतं मांगलिक लोकांची शारीरिक, मेंटली, सायकॉलॉजिकल सगळ्याच ठिकाणी एनर्जी हाय असते. सगळ्याच ठिकाणी. ओके. म्हणजे ओव्हर अँबिशियस असतात ती लोकं. त्यामुळे मी म्हणेन ना, मंगळ असणं हे प्रोफेशनलदृष्ट्या खूप चांगली गोष्ट आहे सर. ओके. कारण छोट्या-मोठ्या गोष्टीत सेटल होत नाही ती लोकं. हं. एकदम म्हणलं ना, की माझं पोटेन्शियल काय मला माहिती आहे आणि मला ते अचीव्ह करायचं. ही एक ओके. अँबिशियसनेस आणि आज तो पाहिजेच ना सर. आज पाहिजेच. स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं आहे, स्वतःची प्रगती करायची आहे. तर बरोबर. स्वतःचं प्रगती पाहणं हे चुकीचं कसं म्हणू आपण? नाही ना. नाही. हां. बरोबर आहे. त्यामुळे मंगळ असणं चुकीचं अजिबात नाहीये, वाईट तर त्याहून नाहीये. हं. आता राहता राहिली ही गोष्ट आली कुठून?